yeah, I think it is the heart of Pune, and it is the best institute from where you can learn. Okay, I'm an ex-Ferguson, so I came here, and it's very nostalgic. I think this place is something magical because it has a history. It is a kind of a luxury to in the middle of Pune. Tirak, Savarkar have studied here, and we also could kind of gain so much knowledge here. Best institute for the knowledge gaining. Thing about Ferguson, I remember, still is it is the Ferguson College Road, no? So where famous Vaishali and Rupali restaurants are there. Sambar of Vaishali is still the same taste since ages and ages, or generations and generations. It's for everybody, I suppose. Now kids also you can see, but it's more the young people. You can check it out. And also now it is a buzzing street, I would say, because of the different classes also and institutes. But yeah, still Ferguson remains the main attraction, I guess. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे याची प्रचिती आपल्याला इथे येऊन होते. हेलो एवरीवन, हम यहाँ आज बुक फेस्टिवल में पार्टिसिपेट होने आए हैं. आज लास्ट डे ऑफ बुक फेस्टिवल है. यह 16 तारीख को शुरू हुआ था और आज इसका वैलिडिक्ट्री है. कुल मिला के 84 स्टॉल्स हमने विजिट किए. अलग अलग प्रकार के बुक्स पुस्तक हमें देखने मिले. बहुत सारा विजडम हमने यहाँ से कलेक्ट किया. कुछ ऑथर्स भी यहाँ आए हुए हैं जिन्होंने अपने व्यूज ऑडियंस के सामने रखे. एक पुस्तक खरीदी जिसमें अनिर्बन की, जिसमें ऑथर ने खुद मुझे साइन करके बुक दी. मुझे बहुत अच्छा लगा. मैं बहुत खुश हूँ यहाँ विजिट करके. इतने बड़े पैमाने पर पुस्तकों का ये प्रदर्शन लगाया. आजकल की तारीख में हम जब बहुत ज्यादा मीडिया से प्रभावित हैं और टोटल स्क्रीन टाइम हमारा बढ़ गया है, तो पुस्तकों की ओर हमारा ध्यान नहीं जाता. मोटिवेट किया है कि हम ज्यादा से ज्यादा पुस्तक पढ़ें और इसका लाभ लें. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज मी फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवरती आलेलो आहे. आज इथं पुस्तक प्रदर्शन भरलं होतं 16 तारखेपासून 24 तारखेपर्यंत. आज या पुस्तक प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता आणि आज आम्ही खूप एन्जॉय केलं. तिकडे टोटल 84 पुस्तकांचे वेगवेगळे स्टॉल्स होते. त्यात हिंदी, मराठी, इंग्लिश, कन्नड अशा वेगवेगळ्या प्रादेशिक पुस्तकांचे सुद्धा स्टॉल्स होते आणि वी एन्जॉयड अ लॉट टुडे. आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, तर त्यातल्या वन ऑफ द मोस्ट नॉमिनेटेड कॉलेज, त्याचं नाव आहे फर्ग्युसन कॉलेज. त्या फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवरती हे प्रदर्शन भरवलं होतं. अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला परत उद्या परवा व्हिजिट करा असं सांगू शकत नाही, कारण की आज त्या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे. पण नेक्स्ट टाइम ऑनवर्ड जेव्हा कधी पुण्यात असं काही प्रदर्शन भरेल, मी तुम्हाला नक्की सुरुवातीलाच व्हिडिओ शेअर करेन तुमच्या बरोबर, सो दॅट यू ऑल कॅन व्हिजिट आणि टेक द ॲडव्हान्टेज ऑफ द बुक्स. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जोपर्यंत मराठीत एक म्हण आहे, वाचाल तर वाचाल, तर जोपर्यंत तुम्ही पुस्तकांचं वाचन करत नाही, जोपर्यंत तुम्ही ज्ञान ग्रहण करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळणार नाही. तर मी सगळ्यांना एनकरेज करतो की गोईंग फॉरवर्ड इथं जर का परत पुण्यासारख्या ठिकाणी जर का असं एक्झिबिशन भरलं तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. मी तुम्हाला त्याचे डिटेल्स शेअर करीन मे बी नेक्स्ट इयर. सो थँक्यू ऑल. विश यू व्हेरी हॅपी क्रिसमस. थँक्यू. पुण्यामध्ये बघण्यासारख्या कुठल्या गोष्टी आहेत तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची म्हणजे पुणे हे पुण्याला एक इतिहास आहे. पेशवेकालीन इतिहास आपण म्हणू शकतो. शिवाजी महाराजांच्या राज्यापासून इथं जे पेशव्यांनी त्यांचं राज्य थाटलं, त्याची पुण्यनगरी ही महत्त्वाची म्हणू शकतो की राजधानी आहे. आणि पुण्याला एक इतिहास असा आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंहगड. गड आला पण सिंह गेला ही प्रचलित म्हण आहे. तानाजी मालुसरे यांनी सिंहगड सर केला आणि शिवाजी महाराजांच्या ते स्वाधीन केलं. त्यासाठी त्यांनी त्यांचं प्राणार्पण केलं आणि सिंहगड जो आहे तो शिवाजी महाराजांचा स्वाधीन केला. आणि सगळ्यात महत्त्वाचा किल्ला जो पुण्यात आहे तो आहे सिंहगड. त्याच्यानंतर लोहगड पण आहे, जवळच आहे. रायगड, राजगड ही सगळी गडं जी आहेत ही महाराष्ट्रातली गडं आहेत. त्याच्यानंतर पुण्यातलं विचाराल तर दगडूशेठ गणपती, सारसबाग, त्याच्यानंतर शनिवार वाडा,
तांबडी जोगेश्वरी जी पुण्याची आराध्य आहे, पुण्याची ग्रामदेवता आहे, पुण्याचा आराध्य कसबा गणपती आहे. पुण्याला मानाचे 5 गणपती आहेत. गणपतीच्या वेळेला हे आपल्याला पाहायलाच मिळतं. पहिला आहे कसबा गणपती, दुसरा आहे तांबडे जोगेश्वरी, तिसरा आहे गुरुजी तालीम, चौथा आहे तुळशीबाग, पाचवा आहे केसरीवाडा. तर हे 5 मानाचे गणपती आहेत. महाराष्ट्रातलं पुणे हे एक सांस्कृतिक वैभव लाभलेलं असं एक शहर आहे. आताच जसं सांगितलं की महत्वाचे मानाचे 5 गणपती इथं पुण्यामध्ये आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथं आपण उभे आहोत ही वास्तू सुद्धा फर्ग्युसन कॉलेजची आहे. ही ब्रिटिशकालीन अशी आहे की ज्या ठिकाणी शिक्षणाचं आपण म्हणतो पुण्याला की इतिहास कालापासून ते आतापर्यंत आपण म्हणतो पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो. तर महत्वाचं शैक्षणिक ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, फर्ग्युसन कॉलेज, SP कॉलेज, त्यानंतर शिक्षण महामंडळ किंवा ज्या अनेक गोष्टी आहेत त्यापैकीच ही एक वास्तू आपण या ठिकाणी उभे आहोत. जसं की सांगितलं की या ठिकाणी 5 मानाचे गणपती आहेत. तसेच प्रेक्षणीय स्थळ सुद्धा भरपूर आहेत. पर्वती आहेत, कसबा पेठ गणपती आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे सिंहगड रोड जो सिंहगड आहे, त्याचप्रमाणे आपण इथं पेशवेकालीन ज्या काही वास्तू आहेत, केकर संग्रहालय या ठिकाणी आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर सारसबाग आहे. अशा वेगवेगळ्या आपण या पुण्याला सांस्कृतिक राजधानी असं सुद्धा म्हणू शकतो. महाराष्ट्रातलं एक महत्वाचं असं शहर आहे. पुढे तिथं काय होऊ नये आपण म्हणतो त्याप्रमाणे पुण्यामध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक असा अनेक स्तरांनी या ठिकाणी विकास झालेला आहे. मुळा मुठासारख्या महत्वाच्या या ठिकाणी नद्या लाभलेल्या आहेत पुण्याला. आणि आपण जसं म्हणतो पेठांचं हे शहर आहे. वेगवेगळ्या पेठा या ठिकाणी नावाप्रमाणे सोमवार पासून ते वार जे आहेत, रविवार पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ या पेठा आहेत. त्याचप्रमाणे कसबा पेठ म्हणजे पेठांचं शहर पण आपण या ठिकाणी म्हणतो. या पुणे शहराला असं हे वैभवशाली असं पुणे आपल्याला या ठिकाणी दिसायला पाहायला मिळतं. थँक्यू. NBTने राष्ट्रीय पुस्तक न्यासाने हा जो काय पुणे पुस्तक महोत्सव आयोजित केला आहे त्याला वाचकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसचा तुम्ही स्टॉल बघू शकता. त्या स्टॉलवरती शनिवारपासून गेल्या आज 9वा दिवस आहे अशीच तुफान गर्दी आहे. आणि बेस्ट सेलर पुस्तकांना खूप मागणी असून रणजित देसाई, विसा खांडेकर, वपू काळे सोबतच अनुवादित पुस्तकही आमची खूप गेलेली आहेत. वाचकांनी त्याची खरेदी केलेली आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासाने असंच दरवर्षी पुण्यामध्ये आयोजन करावं या निमित्ताने एक सदिच्छा व्यक्त करतो. खरीदो बेचो एक ऑनलाइन प्लेटफॉर्म है जहां आप सेकंड हैंड बुक्स खरीद सकते हैं, बेच सकते हैं. डिस्काउंटेड प्राइस रहता है. अमेजोन प्राइस का 30 to 40% डिस्काउंट रहता है. फ्री डिलीवरी है. यदि आपके पास में पुरानी किताबें तो उनको रद्दी वाले को ना बेच के आप खरीदो बेचो के प्लेटफॉर्म पे आप सेल कर सकते हैं. यहाँ पे आपको मिनिमम 25 बुक्स होनी चाहिए आपके पास सेल करने के लिए. हमारा नंबर है खरीदोबेचो.in वेबसाइट है. फ्री पिकअप है, फ्री डिलीवरी है ऑल ओवर द इंडिया. सो 2017 से हम एक प्लेटफॉर्म रन कर रहे हैं और यहाँ पे हम लोग सेकंड हैंड बुक सेल कर रहे हैं. पुणे पुस्तक महोत्सव अत्यंत यशस्वीरित्या पुणेकरांच्या प्रचंड प्रतिसादानंतर आज त्याचा सांगता होत आहे. कोटीपेक्षा जास्तचं सेल, उलाढाल, 7.5 लाखपेक्षा जास्त पुस्तकांची विक्री आणि जवळजवळ 4.5 लाखपेक्षा जास्त वाचनप्रेमी नागरिकांनी दिलेली भेट. एक विक्रमी असं एक यशस्वी पुस्तक प्रदर्शन पुण्यात झालं. पुणेकरांच्या परंपरेला, संस्कृतीला शोभणार पुणेकरांनी प्रतिसाद दिला आहे एवढं या निमित्ताने सांगतो. हेलो एवरीवन, माय सेल्फ अंकिता एंड माय फ्रेंड प्रेरणा. हम दोनों ही पुणे में रहते हैं और आज हम यहाँ पे फर्ग्यूसन कॉलेज में जो ऑर्गेनाइज किया गया बुक फेस्टिवल है वो देखने आए हैं. एंड जस्ट दिस एंड वी हैव सीन अ ग्रेट वैरायटी ऑफ बुक्स हियर. यू विल फाइंड एवरी बुक इन डिफरेंट लैंग्वेजेस, वेदर इट बी तमिल, बंगाली. आपको यहाँ पे स्पिरिचुअल बुक्स भी देखने को मिलेंगी. एग्जाम्पल, यू कैन सी दिस भगवद गीता इन माई हैंड, इंग्लिश वर्जन. आई हैव बॉट दिस
there is a stall right behind which is being set by ISKCON people from ISKCON. Another book which I have bought is This is Homo Sapiens by Yuval Noah Harari. This is one of the books suggested by my teacher. I'm really excited to see the further books. Thank you. There was a good collection of books. Yeah, we had a lot of fun, and the stalls were good. And they have every varieties of food. So I came to Pune for my undergraduate college. I'm studying in Symbiosis School of Economics. So far I've had the best experience. The nightlife in Pune has been phenomenal. And if you want to go for karaoke nights, if you want live gigs, there's High Spirits, there's all these clubs that you could go to. And culturally, I feel like I've learned so much about Maharashtra in general. There's so many historical areas as well. Thanks to Maharashtrian government for organizing this event. It has been wonderful. परम द्रष्टुम त्वाम एकवारम प्रष्टुम त्वाम एकवारम एकदा स्पर्श करता यावा तुझ्या स्मृती